तर नमस्कार भाऊ की आज आहे आपला तिसरा दिवस आणि आज आपण जाणार पटनी टॉपला. आपला चाय आणि नाश्ता झालेला आहे आणि तर आपण ते काल आपण तिथे वरती गेलेलो समोर वैष्णोदेवी तिथेच आहे समोर. तर आता फटाफट आता बाकीचे पण चाय नाश्ता करतायत. थोडा तो वेळ लागेल आणि फटाफट बसमध्ये बसूया. बस किंवा कार असेल फटाफट बसूया आणि पोहोचूया डायरेक्ट आपल्या स्पॉटवर. फॉरेनर गर्ल आमच्या इथे बसलेली आहे. ए फॉरेनर हाय कर हाय. हाय. तिचं नाव आहे हाय आस्था. हे जे बॉटल मस्त आहे एक नंबर. तर भाऊ की इथे आम्ही आता उतरलोय जेवायला. आपलं इथे ट्रकाने लागलेले आहेत जेव्हा सगळे आपले पब्लिक उतरले इथे. तर आपलं तिथं वरतीच जायचं आहे पटनी टॉपला. आजूबाजूला इथे पूर्ण जवळच आहे बर्फ, त्याच्यामुळे आपल्याला अशी एकदम गार वाय सामने होते. वही आहे इथे आता आजूबाजूला जवळजवळ हे डोंगर असलं इथे जास्त थंडी. मी उन्हात उभा आहे तरी कापतोय बघा. एवढे गार आहे इथे. आणि मग एक दाखवतो मला हे बघ या इथे ना अशी घरं होती आधी. वरती पूर्ण मातीचं हे त्यांचं जी जुनी घरं होती ना आपल्या कॉन्क्रीटने यायच्या आधी तसं होतं. आणि तिथे वरती मस्त भोपळे ठेवलेत. भोपळे ठेवले हे सगळे कापताय तिथे. हे आजी आजोबा एकदम मस्त फिट आहे. मला तुम्ही लोक मस्त फिट आहे. काल तुम्ही पण चालत गेलात ना वरती ते भैरवनाथला. हा अच्छा. भैरवनाथला आम्हाला टाइम मिळाला नाही, उशीर झाला ना. बर्फ पडत होता आणि देवदर्शन बंद झालं. हा आणि ही कुठे आलं जेवण नेलं वाटतं. चला आता जेवून घेऊया. तर भाऊ की आज आपल्याला आहे जेवणामध्ये छोले पुरी, रोटी, पुलाव आणि कोशिंबीर हे लोणचं. हे सगळं त्यांनी घरून बनवून आणलं आहे. म्हणजे आपण जिथे हॉटेलमध्ये होतो तिथून बनवून आणलेलं आहे आणि हे खाऊन पुढे आणणार आहे. कारण मग पुढे गेलं जास्त थंड आहे. तेवढ्या थंडीमध्ये कोण जास्त खाऊ शकणार नाही, बर्फाने असणार म्हणून. त्यांनी प्लॅन केलं की इथे आपण राहून इथे खाऊन आणि पुढे जाऊया. सर्व बायकांनी दुकानावर राहायला बोल केलेलं आहे किंवा हे खाते हे खाऊ नको ते. लोक घेतात कमी आणि खातात जास्त. हा साधा फोडतो बिचारा. जोरात मार. कांच पे फूटेगा ये, कोई भी दाना कहीं से भी उठा के मारो. कितना मारला आता. हा फुटला. हो नको सगळ्यात फोडणार काय आता. मस्त आहे ना, छान आहे. हा ऍक्च्युली हा म्हणजे आपण कधी काचेवर फोडतात. मी दोनदा फोडला आणि दोनदा फोडला. छान आहे आणि भरीव आहे. म्हणजे हे कमजोर आहे काच मजबूत आहे. काचेवर फोडून मारतायत आणि फोडतायत सगळे लोक. हे बघा हा म्हणजे सहसा हा आपण दगडाने फोडला बघा. तरी, इकडे बघा, हा दगडाने फोडला ना घरी तरी फुटत नाही. पण हा काचेवर फुटतोय. हे ओरिजिनल आहे. हा ओरिजिनल आहे म्हणून ते या. आणि तुम्ही ह्या दुकानात घ्या. भाई आपका दुकान का नाम क्या है? तिकडे बघतोय. येस, ओल्ड काश्मीरी
जिमीदार म्हणजे पटणीच्या पायथ्याशीच आहे. तिथे येऊन खरंच परचेस करा तुम्ही इकडे येऊन. खूप छान आहे, खूप छान आहे बघा. टेस्टी आहे. व्हरायटीज बघा. हे अर्ध्या बायका बघा माझ्या मम्मी सारख्या, अर्धा खातात घेतात कमी, हे बरोबर आहे. खातात जास्त घेतात कमी. अशा ठिकाणी आल्यावर परचेस करत जावा, कारण आपण येतो तेव्हा त्यांचा धंदा होतो. हे सगळं आपलं टुरिस्ट स्पॉट आहे, त्या टुरिस्ट आल्यावर इथे धंदा होतो. बाकी आजूबाजूला तुम्ही बघितलं असाल की जास्त काही सोय नाही. कमी घेतात, जास्त खातात. तर काय ते सगळं व्यवस्थित आहे, छान आहे. ठेवा आलात तर नक्की या इकडे आणि घ्या. भाव त्याचा स्वस्त आहे. पाव किलो 300 रुपये आहे, 1200 रुपये किलो आहे. मिक्स फूड साल में 15 दिन होने वाली चीज है. आणि ओरिजिनल आहे, ओरिजिनल आहे, केमिकल नसते. नाही, केमिकल नाही. मस्त आहे, सुंदर आहे. येताना नक्की घ्या. हे काय हे लसूण आहे, सगळे लसूण आहे. काय तुम्हाला हड्डीचा जॉईंट बिंड असेल ना, ते कच्चं खायचं आहे सकाळी उपाशी पोटी रोज. ते मेडिसिन आहे ॲक्च्युली. ते ही बघा, ही आहे किवी सुकवलेली, खा अर्धे. ही आता तिकडे चालू आहे बायकांची शॉपिंगच्या नावाखाली कमीत कमी अर्धा किलो ह्या लोकांनी फक्त खाऊन संपवलं. छान आहे, पण मस्त आहे, मजा आली. बाबा घेतात जास्तच आहे. घेतलेत आम्ही किती माहितीये, तरी 1800 रुपयाचे घेतले. आणि ह्या भाऊनी पण घेतलेत. आम्ही फ्री मध्ये काहीच खाल्लं नाही हं बाबू. पैसे दिले त्यांनी. हे बघ, बॅग दाखव, बॅग. म्हणजे असंच बोललो, टेस्टिंग साठी तर घ्यावी लागणार ना. टेस्टिंगच्या नावाखाली अर्धा किलो. टेस्टिंगचे सगळ्या ठिकाणी टेस्टिंग तर करणारच ना तू. कोणती कसं आंबा आपण खातो तर कापून देतातच ना. त्याप्रमाणे आंबा खातो ना देवगडचो, तो कापून घेतात ना. 2500 रुपये किलो, म्हणून तुम्ही कापून मला टेस्ट करून टाकतात. तसं आम्ही पण त्यांच्याकडे 1200 1800 पासून घेतलं, म्हणून टेस्टिंग का घेतला. बाय. नाही मला पण हे पहा इथे आहे, त्याचं नाव आहे, थांबा, हां, ग्रीन क्राफ्ट आयलँड एरोप्लेन रेस्टॉरंट आहे. ही किती मस्त मस्त सोयी आणि करून ठेवलेल्या आहेत. इथे आम्ही आता आलो आहे थंडीचे कपडे घ्यायला, बर्फाचे. बर्फ घ्यायला आले. बर्फ बघा, बर्फ. एकदम आजूबाजू असं. ऐक हळू. हळू हळू, ते सरकणार. चला चला आतमध्ये या. चला चला चला. आतमध्ये या. इथे हा शॉप आहे. इथे आता सगळे आपले ते कपडे घालणार, जे आपण बर्फात घालून फिरणार आहे. हो गया खुला है. चल हा हा हा. फटाफट डिसाईड हो रहा कुठले घ्यायचे आहेत ते. ये सेट कसा तो सांग. भाऊ की आपले गमबूट, यो तर भाऊ की आपले गमबूट आणि घेऊन ह्याला मस्त मिळालं ना, एकदम भारी मिळालं याला. ठीक आहे, ही आपली आहे. अरे इथेच आहे आपली गाडी, आपण कुठे फिरतोय. ठीक आहे भाऊ की आपले ड्रेस कोड दाखव जरा कसं दिसतो. मी यो आपला आहे जेम्स बॉन्डचा, आपला मस्त आहे की आजची थीम आहे आपली जेम्स बॉन्ड. येस, आपला मस्त आहे. दिसतंय का? दिसतंय? हा, यो
तर भाऊ की आपला ड्रेस कोड आणि झालेला आहे. आता हेच जाऊन आपण तिथे लोळवणार आहे एकदम मस्त की बर्फात. आपल्या जरा पण एक पैन कपडा भिजणार नाही आहे, कारण मी जास्तच मोठं घेतलेलं आहे. बुटांपर्यंत गेलाय माझा. एक नंबर. आता फटाफट वरती जाऊया सर्वांना घेऊन आणि खेळूया. तर भाऊ की तिथे पार्टी जाम लागत असल्यामुळे आपली गाडी तर वरती नाही येऊ शकत आहे आता. त्याच्यामुळे आम्ही जेवढं आता ते काका नेत आहेत, गाईड केलं आहे त्यांनी, आता जेवढं नेत आहेत तेवढं जातो. आणि कदाचित पटनी टॉप नाही होणार या ट्रॅफिकमुळेच. पटनी टॉपच्या आधीच आम्ही कुठे थांबून एन्जॉय करणार आहे. चला चला लो. बघा मस्त व्ह्यू आहे इथे वरती. तर चालत जायचं असल्यामुळे अजून काही जण कमी झालेत, पण आपण जाऊया. ते काका जिथपर्यंत येणार तिथपर्यंत जाणं आणि खेळून येणार भैया, टेन्शन नाही. झाडावरती आणि जेवढा आता बर्फ जमलाय ना सगळा पडतोय तो आता हळूहळू. वारा आला की सगळा बर्फ मस्त खाली पडतो आणि असं वाटतं स्नोफॉल होतोय तो. हो हो हो. मम्मी या. मम्मी फुल एन्जॉय करते मम्मी, टेन्शन कुठे नाही. जायचं असेल एकदम जोशात. हा हा हे बघा ही आमची पब्लिक चालू शकत नाही बर्फातून. कैसे नीचे चलोगे? चलो अच्छा चले. हे बघा हा जावा. हळू हळू हळू. ते बघा कसे येत आहे हळूहळू. तिच्या मम्मी आणि खूप स्नोमॅन बनवत आहेत. हा 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 कुठे बघ आता तिचा आता स्टार्ट झाला बनवायचा. हा होय गेम केला भाई. डायरेक्ट शूज मध्ये बर्फ टाकला. मार तिला मार. शातीर खिलाडी आपली. मार मार जोरात. तर भाऊके फायनली आम्ही मजा केलेली आहे आणि आमचे पैसे वसूल झालेले आहे. इथे एकदम आजूबाजूला बघू शकता. प्रमाणे मी हा 5 ऍक्सिडेंट केलेले आहेत. तिथे बघा चारी साईडला बर्फ एकदम मस्त. आम्ही जर तिथे हॉटेलच्या इथे थांबलो असतो तर तिथे एवढं नव्हतं. आजूबाजूला घरं होती, निसर्गाच्या मध्ये आम्हाला खेळता आलं नसतं. तर इथे बघा मस्त मोठी मोठी झाडं आहेत.
आणि दरी आहे पूर्ण इथे. एकदम मस्त वातावरण आहे, एकदम गार वातावरण आहे. फक्त आम्हाला स्नोफॉल इथे भेटला नाही, कालच पडून गेला म्हणून इथे एवढा बर्फ आहे. पण आम्ही आता पटनी टॉपला नाही, त्याच्या आधी कुठेतरी थांबलो आहे, कारण वरती जास्त बर्फ पडल्यामुळे तो रस्ता बंद केलेला आहे. तर काय मोस्टली लोक आता इथेच खेळत आहेत. आणि इथे तुम्ही फक्त स्लायडिंग आणि करू शकतात. जसं तुम्ही आता यूट्यूबवर किंवा अजून काही ठिकाणी त्याचे वेगवेगळे व्हिडिओ बघितले असतील, ते बबलमध्ये आणि पळतात वेगळे, ते सगळं इथे नाही आहे. ते सगळं तुम्हाला पटनी टॉपलाच भेटेल. पण वातावरण बिघडल्यामुळे जास्त वरती जाऊ शकलो नाही आपण. हे बघा, हे इथे काहीतरी वेगळं मस्त चालू आहे. आपली लहान पोरं होती ती वाटतं वरती गेली आहे तिथे. बघा हे 3 काकींचं काय चालू आहे इथे. बर्फांचा दिल बनवला आणि त्याचं गाणं बोलेपर्यंत त्याचा गोळा झालाय तो. हा. तिच्या वरती लोक जास्त चालत असल्यामुळे एकदम टाईट झालं बरं, सिपरी झाला आहे. आणि हा बघा इथे किती मस्त भुसभुशीत आहे. इथे कोण नाही, तर एकदम मस्त भुसभुशीत आहे पूर्ण. हा बघा, एकदम भुसभुशीत आहे इथे. जिथे कोण नाही तिथे मस्त आहे बर्फ, एकदम प्युअर. चला एक फोटो काढूया. ए जादू बघा, जादू जादू. तर भाऊ की आपला खेळून झालेला आहे. मी, दीपिका, दादा आणि विनय आम्ही चालत चाललो आता. आपण तिथून एक सूट आणि घेतलं आहे तिथे. बाकी मम्मी आणि बाकीचे लेडीज आणि जे होते आणि 2 काकानी होते ते सगळे गेलेले आपल्या अर्टिगाने. इथे नशिबाने एक गाडी भेटली, त्याच्याने त्यांना पाठवून दिलं आपण पुढे. तर आपल्याला जेवढं आलेलो तेवढं चालत जायचं आहे फटाफट. पक्ष्यांचा थवा मस्त वेगळी, एवढं थंडीतून उडत आहेत भाई लोक. खालती व्हॅली तिथं बघा, तिथं ती खालती हे नाही बर्फ, एवढं मस्त आहे की. रिकामी रोड आहे, किती मस्त वाटतं चालायला पण, एकदम बरं वाटतं. वर्षातून एक ना एक ट्रिप अशी काढली पाहिजे, मजा येते. आपल्या इथे काय ना काय ते वेगळं पाहिजे की नाही आयुष्यात. किती नजारा बघा, किती मस्त आहे इकडचा, बर्फाने ढकलेला. चालायला पण मजा येते, एकदम मोकळा रोड आहे. मला ट्रॅफिक होतं का, झाडावर पूर्ण बर्फ जमलाय. झाडावर मग मस्त आहे, एकदम लेअर टाईप आहे एकदम. झाडाची पोझिशन तशी आहे की डायरेक्ट बर्फ खाली पडू नये. हा, जर कोण कुठे अडकला ना बर्फात, झाडाखाली राहू शकतो भाई. एवढं मस्त झाड आहे, हाऊस ट्री बांधून. तर भाऊगी सगळ्यांना आमचा मस्त आहे की परत आपला पुराणा वेशमध्ये आलो आहे आम्ही. आणि आपला ट्रिप आजची संपलेली आहे. इथे मस्त आहे की शेंबूड काढते, आपली बाकीची पब्लिक आलेली आहे. आगे हो, आगे कसं वाटलं? हेलो येत नव्हते का नंतर त्यांना बोला नाही. कसं काल आहे ना, दमून ते पाय दुखत होते. कालचा आमचा प्रवास जरा समजलं नाही कसा मॅनेज करायचा. हा, तरी पण दादूने, बायने आणि या छोटूने मस्त आम्हाला सपोर्ट केला ॲज अ आमचं मुलांप्रमाणेच. थँक्यू. त्यांना बोला. ह्याला सांग कसं वाटलं, कसं वाटलं? छान वाटलं, मजा आली. मजा आली. एक मिनिट कसं वाटलं?
सॉरी हे झोपला बाबा का दमला खेळून खेळून. कसं वाटलं तुम्हाला वरती येऊन? मजा आली एकदम मजा. मम्मी? हा मी तर बाबा खूप एन्जॉय केलं, मस्त मजा केली, मस्त फोटो भेटले आणि नवीन मित्र मैत्रिणी सुद्धा मिळाले. आम्ही पण एन्जॉय केली. एक मिनिट, ही आहे का जागी झोपली? हा बोलो ना. ती फोटो काढताय? नाही नाही व्हिडिओ ब्लॉग. हा तुम्ही बसा. बोल टीचर तो मामा को काय बोलतो. कसं वाटलं? उसको लाजे का घर बेच के इधर का पट्टी पॉइंट पे घर लेने का है. नहीं मेरे को इसको पट्टी मैं काम कर, बर्फ घेऊन येऊ तिथे. और इधर ही रहने का है. बर्फ घेऊन येऊ लांजाला. तुम्हाला कसं वाटलं वरती? मस्त. चला सर्वांनी मजा केलेली आहे आणि आता आपला आजचा प्रवास इथेच संपतोय. आता आम्ही काय मस्त आहे की आता हॉटेलला जाऊ आणि थांबा. आता मस्त की आम्ही हॉटेलला जाऊ आणि काय चाय बी. हा मंडळाचे अध्यक्ष रागवले. अरे मंडळाचा ते आले नाही ना आमच्या सोबत, आम्हाला अर्धवट सोडलं. थांबा त्यांना विचारू. तुम्ही पडलात ना, तुम्हाला काय वाटतं? काका काका तुम्ही काय केलं इथे थांबून? आणि इथे आम्ही बर्फामध्ये खूप मजा केली, फोटो काढले. फोटो काढले, ह्या आजीला आणि त्या मोरेना खेळवलं इथे. हे काका होते. तेव्हा. हो 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 हा काका इथेच थांबलेले आणि त्यांचं आजी आणि काका पण होते. काय बोलता? आम्ही जास्त एन्जॉय नाही केला, कारण नंतर निधन झाल्यामुळे आम्ही तो दुःख व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे 2 मिनिटांची श्रद्धांजली वाहिली. कारण ह्यांचे गुडघे यांना साथ देत नाहीत. नाही नाही बस सर्वांनी मजा केली आहे. काकांनी इथेच थांबलेले हॉटेलच्या इथे, तिथे मग त्या लोकांनी मजा केली इथे मस्तपैकी. आणि आजचा प्रवास आपला इथेच संपतोय. आम्ही सर्व काकांनी मस्त फोटो काढलाय तो टाकतो. एकदम फोटोशूट एकदम भारी भारी केलेत त्या लोकांनी मस्तपैकी. आजचा मस्त की प्रवास आपला संपलेला आहे. फायनली आपला आजचा 3रा दिवस संपतोय आणि मस्त की मजा करू परत. आणि भेटूया उद्या. आता उद्या जाणार आपण अमृतसरला. अमृतसरचं मी आता उद्या सांगेन काय काय करणार ते. चला आता मग भेटूया. बाय बाय.